आज आपण ममदापूर या गावामध्ये मत्स्य परिवाराकडे आलो आहोत. तर त्यांना आपल्या जाधव क्लासच्या अभ्यासक्रमाचा कशा प्रकारे फायदा झाला तर ते आपण पालक आणि विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम हर्षदा, मी तुला विचारेल की आता तू 10वीची बोर्ड 2025 परीक्षा दिली बरोबर ना? ओके. तर यामध्ये तुला कशा प्रकारे फायदा झाला? म्हणजे तुला तू किती टक्क्यांपर्यंत होतीस आणि आता किती टक्क्यांपर्यंत गेलीस? पहिले मी जेव्हा 8वी पास होते तेव्हा 80 to 85% पर्यंत असायचे. त्याच्यानंतर माझे पर्सेंटेज वाढत गेले तर मी डायरेक्ट अबो 90च्या पुढे गेले. 90, 94, 95 अशा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुला आपल्या अभ्यासाचा फायदा झाला? होय. नक्की. ओके. आणि तू अभ्यासाची तुझी पद्धत कशी होती? मीन्स किती वेळ वगैरे तू द्यायचीस अभ्यासाला? मिनिमम 3 ते 4 तास मॅक्सिमम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि बघ, आम्ही जर तुला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले होते जाधव क्लासेसकडनं, तर त्याचा तुला उपयोग झाला? हो झाला. म्हणजे बरेचसे 70 to 80% क्वेश्चन त्याच्यातलेच असायचे पेपरला. अच्छा. हो. ओके, ओके. आता काही मुलं असं म्हणतात की आम्हाला वेळ नाहीये किंवा खूप अवघड जातंय, त्याबद्दल तुझं काय मत आहे? अवघड जात असं काही नाही की आपल्या ह्याच्यात आपण कसं देतो, आपल्याला तेवढा टाइम दिला पाहिजे. जर आपल्याला काही हवं असलं तर आपल्याला तसं टाइम द्यायला पाहिजे. तर मग क्वेश्चन पेपरला टाइम लावून सोडवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला पेपरचं जो मेन पेपर आहे त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित होतं. बरोबर. ओके मॅम, थँक्यू. सर, मी तुम्हालाही विचारेल की तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे फायदा झाला? आज तुम्ही व्यक्त व्हा. आज मला खूप आनंद होत आहे की माझी मुलगी जे 85 पर्यंत जात होती आणि तुम्ही आश्वासित केल्याप्रमाणे की मी तिला 90च्या पुढे नेऊन घालतो. म्हणजे मला असं स्वप्नातच वाटतंय की माझी मुलगी 90च्या पुढे पण जाऊ शकते. आणि तिनं आम्हाला एक असा सुखद धक्का दिला की तिला 94 पर्यंत गेलेली आहे. आणि माझा जो आनंद आहे तो एकदम द्विगुणित झालेला आहे. आणि याचं जे फळ आहे ते तुमचे जाधव क्लासेस आणि तिची जी मेहनत ही नक्कीच कामी आलेली आहे. त्याबद्दल मी आपल्या जाधव क्लासेसचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि माझ्या कन्याला खूप छान मार्क मिळाले त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. ताई, तुम्हालाही विचारेल मी की तुम्हाला काय वाटलं म्हणजे नेमकं याच्याबद्दल? म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे फायदा वाटला याच्यातनं? माझं दीदी 80% पडत होते, 80-85. ती डायरेक्ट 90 आणि 94 गेलं. म्हणजे ती याची ती गोष्ट आहे ना, वाटत पण नव्हतं की ती एवढी पडतील. पण तुम्ही जसा अभ्यास दिला तिने तसा केला, जास्तीत जास्त वेळ दिला, प्रश्नपत्रिका सोडवल्या, म्हणून तिला त्याचा फायदा झाला. आणि पेपरच्या दिवशी त्या अभ्यास बघूनच जात होती ती. आणि त्याच्यातला ती सांगतच होती घरी आल्यावर की मम्मी हे बघून गेलते, सरांनी टाकलेलं तेच प्रश्न पडला. अच्छा. म्हणजे तिला बराचसा फायदा झाला आपल्या जाधव नक्की. क्लासेस. आता काही पालक ना आम्हाला असं म्हणतात का म्हणजे ते पैशाचा जास्त विचार करतात मुलांच्या करिअर पेक्षा, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आम्ही नाही तसा विचार केला काही नाही, पैशाचा. इतर पालकांना तुम्ही काय सांगाल असं असं म्हणजे म्हणजे त्यांनी काय म्हणजे पैसे वाचवण्याकडे भर दिला पाहिजे की एक चांगली अभ्यासाची पद्धत घेऊन द्यायला नाही, पाहिजे? पैसे वाचवण्याकडे नाही भर दिला पाहिजे. आणि पैसे तर एवढे नाहीचे ना, उलट घर बसल्या अभ्यास करायचा आणि आपलं स्वतः लक्ष राहतंय ना तिच्याकडे. तुम्ही बाहेर जर पाठवलं तर आपलं तिच्याकडे लक्ष राहणार नाही. आणि आपल्या समोर अभ्यास करते ना ती, त्याच्यामुळं पैशाकडे बघायचं काही हेच नाही. आणि आपलं स्वतः लक्ष राहतं बाबा तिच्याकडे अभ्यास करते का नाही. आणि अजून एक म्हणजे मला सांगावं असं वाटतं नक्कीच. की आपलं जे खेडेगाव आहे खेडेगावातील मुलांना ट्युशनची सोय सोय नसते. नसते. बरोबर. आता मला जर ट्युशन लावायचं म्हटलं तर लोणी किंवा महाबळेश्वर, आपल्या लोणी किंवा श्रामपूर, या दोनच. म्हणजे आणि कसं आहे पुन्हा ऊन वारा पाऊस आपण तिन्ही वेळेस म्हणजे वेळ देऊ शकत नाही. बरोबर. आणि तुम्ही जी ज्ञानाची गंगा या खेडोपाड्यात पोहोचवली आणि आमच्या खेड्यातील एकदम आमच्या मुलीला तुम्ही अबाव 90च्या पुढे म्हणजे 94 पर्यंत तुम्ही मार्क्स मिळवून दिले, त्याबद्दल मी जाधव क्लासेसचा खूप खूप आभारी आहे. पुनश्च एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. आणि तुम्हाला तिघांनाही म्हणजे खूप खूप शुभेच्छा. आणि हर्षदा, तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. धन्यवाद सर.